पुस्तकाचं नाव स्वरा मक्याची कणीस. हा मुख पृष्ठभाग आणि हा मल पृष्ठभाग. दोन मुलगे मका खातील. एक होता विदू आणि एक होता जय. एके दिवशी घरातील मोठे माणसे खरेदीला बाजारात गेले होते. जय विरू घरातच राहिले. त्यांनी ठरवले घर संसार हा खेळ खेळूया. हे नाटक करत असताना दरवाज्यावर बेल वाजली. काका मावशी घरात येऊन बसले. ते प्रवास करून दमले होते. आई बाबा खरेदीला बाजारात गेले होते. त्यामुळे तुम्ही बसा इथं, आरामात बसा, असं जयने म्हटलं. जय आणि विदू स्वयंपाकघरात आले. मी चहा करतो, जय म्हणाला. जय गॅसवर पातेले ठेवले. पातेले ठेवताना विरूचे लक्ष एका कपाटाच्या वरती टोपली मके आहेत त्याच्यावर गेले. विरूने ती टोपली खाली घेऊन कणसे शोधायला सुरुवात केली. जयला कणीस हवे होते. तो विरूच्या हातातून कणीस ओढू लागला. जय विरूला विचारले, तू या कणसांची काय करणार आहेस? विरूने एक कणीस जायला दिले. एक कणीस स्वतःजवळ ठेवले. विरूने कणसांचं पातेले ठेवले उकडवण्यासाठी. विरूने कणसांचे तुकडे उकडवायला ठेवले. जयने कणीस भाजायला सुरुवात केली. पहिल्या कणसावर लिंबू पिळले व मीठ टाकले. जयने आपली कणसे पातेल्यातून बाहेर काढली. विरूचे कणसाचे तुकडे उकडून झाले. दोघेही आपापली कणसं ताटात घेऊन हॉलमध्ये आणली. विरूने काकांना भाजलेली कणसे दिली व जयने मावशीला उकडलेली कणसे दिली. दोघांनाही उकडलेले व भाजलेले कणसे खूप आवडले. या पुस्तकातील चित्रे खूप सुंदर व